नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्पिता खूप वेड्यासारखी वागते. तिला कळत नाहीये, तिचं भान हरपून गेलेलं आहे. स्वतःच्या गळ्यात हार घालून घेत आहे आणि त्यानंतर पूर्वाने जो काही निर्णय घेतलाय आणि तिने दिग्विजय शिर्केचे डोळे उघडलेले आहेत. सांगितलेलं आहे स्वतःच्या मुलीची अशी अवस्था होताना कसं पाहू शकता. आणि त्यानंतर जेव्हा दिग्विजय शिर्के अर्पिताला ओढत घेऊन गेलेला आहे आणि मग शौर्य आणि ऊर्जाचं लग्न पार पडलेलं आहे. इकडे हर्षवर्धनला कॉन्फिडन्स आहे की काही झालं तरीही त्या मुलीला मी या घरामध्ये टिकू देणार नाही. पण त्याला माहीतच नाही आहे की त्याच्यापेक्षा पण मोठा निर्णय इकडे पूर्वाने घेतलेला आहे. कारण जोपर्यंत हर्षवर्धन ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ऊर्जाची पाठवणी केली जाणार नाही असं पूर्वाने ठरवलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे अर्पिता आलेली असते आणि म्हणत असते की तू असं कसं करू शकतो शौर्य, आपलं लग्न होणार होतं, ही ऊर्जामधून कुठं आले, अरे आपलं सगळं व्यवस्थित चाललं होतं ना, ही कशी आली मध्ये आणि हिचा काय संबंध आहे, असं म्हणत आता ती बोलायला सुरुवात करते, ओरडायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र सगळ्याच्या समोर आरडाओरडा तिचा सुरू असतो आणि मग ऊर्जाला ती ढकलून देते. ऊर्जाकडे जाते, ऊर्जाला म्हणते की तू कशी मध्ये आली, तुझा काय संबंध आहे. आणि ऊर्जा आणि शौर्याची बांधलेली गाठ सुद्धा ती सोडत असते. सगळी भारतनगर चाळीतली लोक जमलेली असतात आणि ते सगळा हा जो काही अर्पिताचा तमाशा आहे ते पाहत असतात. त्याच वेळी चायचीवाल्याने एक भारी मज्जा केली आहे, ती म्हणजे लोकांना व्हिडिओ काढायला सांगितलेला आहे. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की अगं अर्पिता, तुला शौर्याने सगळं सांगितलेलं आहे, शौर्य कधीच फसवणूक करू शकत नाही. तेव्हा अर्पिता म्हणते की म्हणजे शौर्य फसवणूक करू शकत नाही, त्याने माझी फसवणूक केली, तू मध्ये आले, तुझा काय संबंध आहे, तू हो बाजूला, असं म्हणत तिने ऊर्जाला ढकलते. खरं तर ऊर्जासाठी काहीच अवघड नाहीये की तिला 2 थोबाडीत देऊन शांत करणं, पण आता परिस्थिती हातामध्ये घेणं गरजेचं आहे. तर इकडे विजयाचा वेगळाच गोंधळ सुरू आहे. मला जगायचं नाहीये, मला जगायचं नाहीये असं ओरडत तिने आता स्वतःला संपवायचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेस आता दिव्या सगळ्यांना ओरडून तिथं बोलवते. आदित्य, हर्षवर्धन सगळे तिथे येतात. हर्षवर्धन विजयाच्या हातातला चाकू खेचत असतो पण विजय ऐकायलाच तयार नसते. तेव्हा हर्षवर्धन एक सनसनीत अशी कानाखाली विजयाच्या देतो आणि म्हणतो बाद झालं, आणि तिच्या हातातला चाकू घेतो आणि बाजूला ठेवतो. तेव्हा मात्र विजया खूप रडत असते. माझ्या दोन्ही मुलांचं वाटोळं झालेलं आहे, माझ्या दोन्ही मुलांचं वाटोळं होताना मी माझ्या डोळ्यांनी कसं बघू, मला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय, माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये हे सगळं काय घडतंय, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. आणि ती मात्र रडत असते, ढसाढसा रडत असते. कारण आदित्यने आपल्याला न सांगता लग्न केलं आणि या मुलीला घरात आणलं आणि आता शौर्य आपल्याला सांगून लग्न करायला गेलेलं आहे आणि तो त्या ऊर्जाला घेऊन घरात येणार आहे असं म्हणत इकडे विजया रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिच्या मनात आता ऊर्जाबद्दलचा जो काही गैरसमज आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. कारण ऊर्जा ही चांगली मुलगी नाही आहे असा गैरसमज हा पसरवलेला आहे. आणि त्याचबरोबर या केसमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यामुळं ऊर्जाच्या बाबतीत गैरसमज निर्माण झालेला आहे. आता मात्र इकडे दिग्विजय शिर्के म्हणत असतो की हे लग्न होऊ शकत नाही, कारण माझ्या मुलीला शब्द दिलेला आहे या लग्नासाठी आणि हे लग्न होऊ शकत नाही असं म्हणत दिग्विजय शिर्के आता आरडाओरडा करत असतो. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिथं जमलेले असतात आणि सगळ्यांच्या समोर तो शौर्याला प्रश्न विचारत असतो की हे कसं शक्य आहे, माझ्या मुलीला डावलून तू लग्न कसं करू शकतोस, ह्या गोष्टी शक्यच नाहीत असं म्हणत आता त्याने एक वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. तेव्हा शौर्य म्हणत असतो की मी अर्पिताला स्पष्ट सांगितलेलं होतं की मी तिच्याशी लग्न करू शकत नाही, माझं तिच्यावरती प्रेम नाही. तेव्हा तो म्हणतो की तू अर्पिताला सांगितलं होतं, एवढं सोपं असतं लग्न मोडणं, हे लग्न होऊ शकत नाही. आणि इथे तू लग्न करायला आलेला आहेस, ही भारतनगर चाळ आहे, ही माझी आहे, या चाळीला सगळ्यात जास्त निधी मी देतो, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, या चाळीतली लोक माझी आहेत आणि हा हॉल सुद्धा माझा आहे. आत्ता माझी मुलगी जे काय म्हणणार आहे त्याच गोष्टी इथं होणार आहेत असं म्हणत आरडाओरडा करत आता त्याने वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. स्वतःच्या मुलीला समजवणं तर दूरची गोष्ट आहे, पण त्याच्या डोक्यात आता वेगळंच आहे की माझी मुलगी. आणि इकडे अर्पिता मात्र वेड्यासारखी करत असते. आजी तिला म्हणत असते अगं शांत हो अर्पिता, तुला कळतंय का तू काय करतेस. पण अर्पिताला काही भानच राहिलेलं नसतं
अर्पिता म्हणत असते की नाही, माझाच आहे, शौर्य फक्त माझं आहे आणि शौर्य दुसरं कोणाचा होऊ शकत नाही, असा गोंधळ अर्पिताने घालायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत, अर्पिताला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अर्पिता काही केल्या शांत होतच नसते. ती रडत असते, ओरडत असते आणि त्याचबरोबर ज्या वेळेस तिला कोणी समजवायला जाईल त्यावेळेस तिचा एक वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो. तिला असं वाटत असतं की नाही, शौर्य माझा आहे आणि तो माझाच राहणार आहे, त्याला माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशा गोष्टी ती बोलायला सुरुवात करते. आता तिथे कुमुदिनी मॅडम असतात आणि सगळ्यांच्या समोर हा दिग्विजय शिर्के सांगायला सुरुवात करतो की ही जी काय आहे ना अवस्था, ही माझ्या मुलीची याच्यामुळे झालेली आहे. आत्ता मला कळतंय की या सगळ्या गोष्टी काय आहेत, असं म्हणत तो ओरडत असतो. आणि अर्पिताचं मात्र एकच चाललेलं असतं की माझं लग्न शौर्यशी होणार आहे. गुरुजी तुम्ही मंत्र म्हणायला सुरुवात करा. हातामध्ये हार घेतलेला असतो आणि ओरडून ओरडून सांगत असते की माझं लग्न शौर्यशीच होणार आहे, शौर्य माझा आहे आणि शौर्य फक्त माझाच असणार आहे. स्वतःच कुंकवाचा करंडा हातात घेते. लाव लाव कुंकू लाव, कुंकू लावलं की लग्न होतं ना, लाव कुंकू लाव, असं म्हणत तिचा एक वेगळाच आरडाओरडा सुरू झालेला असतो. सगळेजण तिथं पाहत असतात. अर्पिताची अवस्था बिकट होत चालली आहे. ऊर्जा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, अर्पिता ऐकून घे, शौर्याने असं कधीच केलेलं नाहीये. पण अर्पिताला मात्र ऐकूनच घ्यायचं नाहीये. तिला फक्त एवढंच माहिती आहे की शौर्य माझं आहे आणि मी शौर्याची आहे, या व्यतिरिक्त तिला काहीही देणं घेणं नाहीये. तिला फक्त एवढंच पडलेलं आहे की माझं लग्न शौर्याशी झालं पाहिजे. आता मात्र दिग्विजय शिर्केला आपल्या मुलीची अवस्था बघवत नाही, पण त्याची अक्कल मात्र अजूनपर्यंत ठिकाणावर आलेली नसते. कारण त्याला वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ता सध्या माझ्या मुलीच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. माझ्या मुलीला मला तिचं सुख द्यायचं आहे आणि त्यासाठी जे काय करायची तयारी आहे ती त्याने केलेली आहे, एवढंच त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता तिथे पूर्वा पुढाकार घेते आणि येते आणि म्हणते, बाद झालं, कळतंय का, याच मुलीसाठी तुम्ही भीक मागायला आलेला होता ना, हिच्याच सुखासाठी. आज तुमच्या मुलीची अवस्था जी काय होतीये ती तुम्हाला कळत नाहीये का? सगळे लोक तिच्यावर हसतायत, तिच्या वागण्याची खिल्ली उडवतायत. एवढं सगळं माहीत असूनही तुम्ही अशा पद्धतीने कसं वागू शकलात? तुम्हाला जराही वाटलं नाहीये की आपल्या मुलीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडेल? आपली मुलगी ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करू शकेल का? एवढं पण तुमच्या डोक्यात आलेलं नाहीये? अहो राजकारण ठेवा बाजूला, आज तुमच्या मुलीची जी अवस्था झाली ना ती बघा जरा आणि तिला सावरा यातून. जर तुम्हाला थोडं जरी काही वाटत असतं ना तिच्याबद्दल, तर तुम्ही असा विचार करून तिला इथे घेऊन आला नसतात आणि तुमच्या मुलीचं हसू केलं नसतं. सगळे लोक व्हिडिओ बनवत आहेत आणि तिचं हसू झालंय हे तुमच्या लक्षातही येत नाहीये, असं तिने सांगते. तेव्हा मात्र या मूर्ख माणसाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि मग मात्र हा माणूस पुढे येतो आणि म्हणतो, अर्पिता चल. सगळ्या लोकांना तो सांगत असतो की हे लग्न खरंच नाहीये, हे लग्न होऊ शकत नाहीये, कारण हे लग्न चुकीच्या पद्धतीने घडतंय, असं त्याचं म्हणणं असतं. कारण त्याला असं वाटत असतं की हे लग्न जे काय आहे ते असं व्हायलाच नकोय, कारण या लग्नामध्ये कोणीच नाहीये, कारण हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. पण त्याचं लग्न इथं भारतनगर चाळीत होते. कुठे आहे त्याच्या घरचे, त्याची भावंड, त्याची आई बाप कोण आहे? मग कुमुदिनी मॅडम समोर येतात आणि सांगू लागतात की आत्ता इथे या सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी, जहागीरदार कुटुंबाचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी मी स्वतः आलेली आहे, दुसऱ्या कोणाचीही गरज नाही, असं स्पष्टपणे कुमुदिनी मॅडमनी सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता ऊर्जा आहे ती पाहते तर तिथे दिग्विजय शिर्के अर्पिताला घेऊन गेलेला असतो. अर्पिताला घेऊन गेल्यानंतर ऊर्जा सगळ्यांच्या समोर येते, सगळ्यांना आव्हान करू लागते की थांबवा हे सगळं, कळतंय का तुम्हाला, तुम्ही काय करताय? एखाद्या मुलीच्या आयुष्याची अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे, अशा पद्धतीने नाही वागलं पाहिजे तिच्याशी, असं म्हणत ऊर्जा सगळ्यांना आवाहन करते की तो व्हिडिओ जो काय आहे तो डिलीट करा, नका ठेवू तो व्हिडिओ, तुम्ही काही गरज नाही आहे त्याची. आणि लोकांनी आता तो व्हिडिओ डिलीट करायला ऊर्जाच्या तयारीने सुरुवात केलेली असते आणि त्यानंतर लोक ऊर्जाचा व्हिडिओ बनवायला घेतात. आज ऊर्जाच्या मनाचा मोठेपणा स्पष्टपणे दिसत असतो. ऊर्जा ज्या पद्धतीने परिस्थिती हँडल करते, आज तिच्यासाठी अर्पिता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे हे तिनं सांगितलेलं आहे. हे तिथं सगळ्यांच्या लक्षात येतं आणि सगळी लोकंसुद्धा ऊर्जाचा हा निर्णय ऐकतात, त्यांना खूप छान वाटतं. आणि आता मग
लगेचच ऊर्जा आणि त्याचबरोबर शौर्य या दोघांच्या पुढच्या विधींना सुरुवात केली जाणार असते. आणि त्याचबरोबर इकडे पुढचे विधी सुरू होतात. आज सगळेजण तिथं असतात. आज सगळ्यांच्या संमतीने हे लग्न पार पडत असतं. आणि मग मात्र शौर्य थोडासा शांतच झालेला असतो, कारण जी परिस्थिती झालेली आहे ती वाटते तेवढी सोपी नव्हती. पण या सगळ्यातून शौर्य ज्या पद्धतीने आजी त्याला जी बाहेर काढते, कारण आजीने स्वतः हा पुढाकार घेतलेला आहे. हे लग्न होणं आजीसाठीही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण शौर्याला त्याचं प्रेम मिळवून द्यायचं आहे. आदित्यच्या बाबतीत सुद्धा आजींनी तोच निर्णय घेतलेला होता आणि आजींनी आदित्यला सुद्धा त्याचं प्रेम मिळवून दिलं. दिव्या आता चुकीची वागतेय म्हणून दिव्याची बहीण पण तशीच असेल हा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आता आजी ज्या पद्धतीनं ही सगळी परिस्थिती हँडल करतात ते मात्र पाहण्यासारखं आहे. इकडे मात्र तीर्था खूप रडत असते. काय झालं असेल मॉमला? मॉम अशी का वागतेय मला कळतच नाही आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की काळजी करू नकोस. मग ती म्हणते की पुन्हा मॉम तसा प्रयत्न करेल का? मॉमला काही होणार तर नाही आहे ना? माझी मॉम ठीक असेल ना? असे सगळे विचार तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात. आणि तेव्हा मात्र आदित्य म्हणतो की नाही, डॅड आहे तिच्याबरोबर, तिला काही होणार नाही आहे, काळजी करू नकोस असं तिला सांगतो. तेव्हा मात्र ती म्हणते की नक्की ना, नक्की ना दादा. मग दोघंही आता बोलत असतात. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सोनलसुद्धा तिथं असते. मग आता सोनल त्याचबरोबर आदित्य बोलत आहेत आणि मग आता आजीचा फोन येऊ शकतो. आता हे असं रडवेला चेहरा दाखवायचा आहे का? कोणत्याही क्षणी आजी फोन करेल, तिकडं लग्न लागत असेल असं म्हणत आदित्य बोलत असतो. तर इकडे पूर्वा त्याचबरोबर कुमुदिनी मॅडम म्हणजे पूर्वा कुमुदिनी मॅडमना म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्या म्हणतात बोल ना, काय झालं पूर्वा, काही टेन्शन आहे का? पूर्वा म्हणते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे आत्ता शौर्य आणि ऊर्जा या दोघांचं लग्न झालं तरी मी ऊर्जाची पाठवणी करू शकत नाही आहे. म्हणजेच तुमचा मुलगा हर्षवर्धन जहागीरदार जोपर्यंत माझ्या ऊर्जाला ॲक्सेप्ट करत नाही आहे तोपर्यंत मी तिला तिकडे पाठवू शकत नाही असं जेव्हा सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असतं की अगं पण मी आहे ना, मी ऊर्जाची काळजी घेईन. ती म्हणते की माझा तुमच्यावर, ऊर्जा त्याचबरोबर शौर्यवर पूर्ण विश्वास आहे, मला त्याच्याबद्दल शंकाच नाही आहे. पण एक मुलीची आई आहे ना मी, माझा इथं गर्व किंवा काहीच नाही आहे. माझ्या मुलीसाठी मला हे सगळं करावं लागतं आहे. माझ्या मुलीसाठी मी हे सगळं बोलते, कारण माझ्या मुलीचं सुख ही माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे ना असं ती सांगत असते. कारण तिला असं वाटतं की जर का तिथे गेल्यानंतर हर्षवर्धनने आपल्या ऊर्जाला ॲक्सेप्टच केलं नाही तर, ऊर्जाच्या बाबतीत काही वेडावाकडा विचार झाला तर, म्हणून तिला काळजी वाटत असते. आणि एका आईच्या प्रेमासाठी ती सांगते की मला प्लीज समजून घ्या. इकडे दिव्या म्हणत असते की काय झालं असेल, अर्पिताने मोडलं असेल ना तिकडे लग्न. म्हणजे हा सगळा गोंधळ ह्या दिव्याने घातलेला आहे आणि तिला जराही त्या गोष्टीची लाजच वाटत नाही आहे, कारण ती मूर्ख मुलगी आहे, तिला अक्कल नावाची गोष्टच नाही आहे आणि ती अशाच पद्धतीने वागू शकते हेही तेवढंच खरं आहे. त्याचबरोबर आता ती ओरडायला सुरुवात करते की नाही, सगळं नीट झालं तर असेल ना, सगळ्या गोष्टी नीट असतील ना, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मोडलं असेल ना ते लग्न. पण इकडे मात्र ऊर्जा आणि शौर्य या दोघांचं लग्न अगदी थाटामाटात पार पडत असतं. दोघंही आता अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेत असतात आणि लग्न सोहळा त्यांचा पूर्ण होत असतो. कोणी कितीही वाटोळं करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या दोघांच्या लग्नामध्ये विघ्न मात्र कोणी आणू शकत नाही, हेही तेवढंच खरं आहे. काहीही झालं तरीही आता ऊर्जा आणि शौर्य अग्नीच्या साक्षीने एकमेकांना सुखी संसारासाठी वचनं देत आहेत आणि हा लग्न सोहळा संपन्न होत आहे. सगळेजण खूप आनंदात आहेत. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की शौर्य आणि ऊर्जा यांचं लग्न झालेलं आहे आणि मग आता पाठवणुकीची वेळ असते आणि आता मात्र इकडे निर्णय घेतलेला असतो आणि तो म्हणजेच या पूर्वाने आणि पूर्वा सगळ्यांना सांगायला सुरुवात करते, काहीही झालं तरीही मी ऊर्जाची पाठवणी करू शकत नाही. जोपर्यंत हर्षवर्धन जहागीरदार हे माझ्या मुलीचा सून म्हणून स्वीकार करणार नाहीत तोपर्यंत तिची पाठवणी होणार नाही असं सांगितलं जातं. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे.
तेव्हा शौर्यला ती सांगते की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मला माहिती आहे तू माझ्या मुलीला सुखात ठेवणार आहेस, तू काळजी घेणार आहे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण मी ही पाठवणी नाही करू शकत आहे असं ती सांगते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.